तर भारताने पाकिस्तानच्या पीओके मध्ये 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केलेला आहे। पहिला हल्ला कुठे झाला तो आपण या ठिकाणी पाहत आहोत। मुझफ्फराबाद या ठिकाणी पहिला हल्ला झालेला आहे। भारताने पीओके मध्ये 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केला। दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। यामध्ये पीओके मधला मुझफ्फराबाद या ठिकाणी पहिला हल्ला झाला। पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायुसेनेने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी ठिकाणांवर जोरदार हल्ला केलाय। पहिला हल्ला झाला तर मुझफ्फराबाद या ठिकाणी आणि इथले मदरसे जे आहेत त्या ठिकाणी हा हल्ला करण्यात आला। दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय ही काही दृश्य। दुसरा हल्ला जो झालेला आहे तो आपण इथे पाहतोय। बहावलपूरमध्ये तिसरा भारताने हवाई हल्ला केला। मुझफ्फराबाद या ठिकाणी पहिला हल्ला झाला। त्यानंतर दुसरा हल्ला, तर कोटलीमध्ये चौथा हल्ला झाला। चक्रामूमध्ये 5वा हल्ला झालेला आहे। कोटली हिजबुल मुजाहिदीनचं ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। पहिला हल्ला झाला तो बहावलपूर या ठिकाणी। मुरिदकेमध्ये भारताचा 8वा हवाई हल्ला। भारताने पाकिस्तानवर पीओके मध्ये 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केला। दहशतवादी मसूद अझहरच्या मदरशांवर देखील हल्ला करण्यात आला। मसूद अझहरच्या 4 मदरशांवर हल्ला करण्यात आलेला आहे। भारताकडून पाकचे 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले। यामध्ये पहिला हल्ला झाला तो मुझफ्फराबाद या ठिकाणी हल्ला झाला। दुसरा हल्ला हा कोटलीमध्ये झाला। तिसरा हल्ला हा गुलपूरमध्ये झाला। तर भारताच्या हल्ल्याला कोणताही प्रत्युत्तर देऊ नका असा दमच अमेरिकेने पाकिस्तानला भरलेला आहे। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी पाकला हा थेट इशारा दिलेला आहे। भारतासोबत कोणतेही युद्ध करू नका, अमेरिकेने पाकला हा इशारा दिला आहे। भारताला दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा अधिकार आहे असं देखील अमेरिकेने म्हटलं। शांत रहा, काहीही गोंधळ करू नका असं देखील अमेरिकेने पाकला दम भरलेला आहे। भारताच्या हल्ल्याला कोणतेही प्रत्युत्तर देऊ नका, भारत अशा प्रकारे दहशतवाद्यांवर हल्ला करणार याची माहिती होती असं देखील अमेरिकेने म्हटलेलं आहे। भारतासोबत कोणतेही युद्ध करू नका, अमेरिकेने पाकला थेट इशारा दिलाय। शांत रहा, काहीही गोंधळ करू नका, अमेरिकेने पाकला हा इशारा दिलाय। भारताच्या हल्ल्याला कोणतेही प्रत्युत्तर देऊ नका, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी पाकिस्तानला हा थेट इशारा दिलेला आहे। भारतासोबत कोणतेही युद्ध करू नका असं म्हणत अमेरिकेने पाकिस्तानला इशारा दिलेला आहे। भारताला दहशतवाद्यांविरोधात कारवाईचा अधिकार असल्याचं म्हणत अमेरिका भारतासोबत उभी असल्याचं या स्पष्टपणे इशाऱ्यातनं दिसतंय। शांत रहा, काहीही गोंधळ करू नका, भारताच्या हल्ल्याला कोणतेही प्रत्युत्तर देऊ नका असं म्हणत अमेरिकेनं पाकिस्तानला इशारा दिलाय। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिलाय। भारताचा पाकवर 9 ठिकाणी एअर स्ट्राईक। भारतासोबत कोणतेही युद्ध करू नका असा दमच अमेरिकेनं पाकिस्तानला भरलेला आहे। भारत दहशतवाद्यांच्या विरोधात अशी कारवाई करणार याची माहिती होती असं देखील अमेरिकेनं म्हटलेलं आहे।